ज्या तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याच्यानंतर मला तर काही शब्द सुचत नाहीये. कारण मगाशी आपले जालिंदर भाऊ म्हणाले की खरं आहे, अनेक जण आपली शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरे संपवायला निघालेत, आणि तरी सुद्धा त्यांना एक प्रश्न पडला की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही. तर त्यांना कळत नाहीये की सगळीच माणसं काही पैशाने विकली जात नाहीत. म्हणजे गद्दार पैशाने विकले जात असतील पण निष्ठावून विकले जाऊ शकत नाही. म्हणूनच माझ्यासोबत माझे सगळे जुने सहकारी, आणि हे तर अगदी शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसैनिक आहेत. म्हणजे अगदी अरविंद सावंत सुद्धा आज आपल्याला काय खासदार वगैरे म्हणून तिकडे दिसत आहेत, केंद्रीय मंत्री होते, पण अरविंद सावंतांच्या पण आयुष्याची सुरुवात कशी झाली. तर असे हे सगळे साधी लोक. म्हणून मी नेहमी म्हणतो ना की काही जी मोठी आपण केली लोक ती गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत. आणि आपण या आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय, कशासाठी तुम्ही शिवसेनेत येत आहे. तुमची शेतकरी संघटना एक वेगळी स्वतंत्रतेचं अस्तित्व होतं, असं माझ्याकडे तुम्ही किंवा शिवसेनेकडे काय पाहिलं की ती अख्खी संघटना तुम्ही शिवसेनेत विलीन करताय. मला असं वाटतं आयुष्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण प्रामाणिकपणा सुद्धा विकत घेतला जाऊ शकत नाही. मी प्रामाणिकपणाने अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली, आणि माझ्या आयुष्यात एकच मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं अधिवेशन एकच माझं झालं. त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा असं मागणं केलेलं नव्हतं. पण मला असं वाटलं की मला ही संधी मिळाली. शेतकऱ्याला नुसतं झुलवत ठेवण्यापेक्षा जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याचं काहीतरी आपण देणं लागतो. मी पूर्ण तर का त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणू शकत नाही, पण मी जेवढं काही करू शकतो ते मी केलं पाहिजे. आणि त्या एका माझ्या काय म्हणायचं त्याला भावनेला जागून मी शेतकऱ्याला कर्जमुक्त तेव्हा करण्याचा प्रयत्न केला. आज आपण जे काय बघतोय, तुम्ही म्हणालात की तुम्ही काहीतरी जबाबदारी द्या. सगळे आपले बुलढाण्याचे आणि आता अमरावतीचे पण कार्यकर्ते येत आहेत, बाहेर येतील. निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते अनाकलनीय आहे. आपल्याला कोणालाही असं वाटलं नव्हतं की एवढा असा निकाल लागेल. आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रातली जनता, म्हणजे माझ्या माता भगिनीसुद्धा आणि बांधवसुद्धा एवढे काही असे उपराटे नाही आहेत की आपण सगळं केलं तरी असं नाही आहे. काहीतरी गडबड घोटाळा नक्की झालेला आहे. आता हे घोटाळे एक बाहेर पडत आहेत. आता सगळे घोटाळे बाहेर पडत आहेत. मग लाडक्या बहिणीमध्ये किती बापे घुसलेत, बरोबर ना. आता हे कोणी घुसवलेत, पैसे कुठे गेले. त्याच्यानंतर आजच बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी कुठला तरी निधी तिकडे वळवला. म्हणजे कसं तरी ओढून तडून न्यायचं. आता बहिणींची सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की इन्कम टॅक्सची तपासणी होणार. हे जयश्रीताई तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे दाखवताना असं मोठं स्वप्न दाखवायचं की क्षणभर धरून चाला की कदाचित काही टक्क्यात लोक त्याला भुलले असतील. पण आता निवडणूक झाल्यानंतर आपल्याला आता त्यांचं खरं स्वरूप बाहेर पडलेलं दिसतंय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, मधल्या काळामध्ये आपण आज अकोला, बुलढाणा, अमरावती वगैरे इथे ट्रॅक्टर मोर्चा काढला होता शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती. हे आंदोलन चालू ठेवलं पाहिजे. आणि ह्या कर्जमुक्तीच्या आंदोलनाबरोबर गेल्या वेळेचं जे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात विरोधी पक्ष हा वरचढ ठरला. आता सुद्धा संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्ष सळो की पळो करतोय, कारण मुद्देच तसे आहेत. आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पुराव्यानिशी आपण भ्रष्टाचाराचे त्यांना प्रकरणं दिली, पुराव्यानिशी दिली. आता पुराव्यानिशी दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, कारण आपलं जेव्हा सरकार होतं आरोप केला की राजीनामा घ्या, आरोप केला की राजीनामा घ्या, या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं. आता आपण नुसते आरोप नाही केले तर पुरावे दिले. पुरावे दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं, कारण देवेंद्र फडणवीसांनी एक ती समिती स्थापन केली, नीतिमूल्य समिती देरकर साहेब. आता ती नीतिमूल्य गेली कुठे. म्हणजे राजीनामे घ्यायच्या ऐवजी त्यांना समज दिली, आणि समज देऊन कोणी किती काही गुन्हा केला. म्हणजे मग ते आता धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडले गेलेले रोकड त्याची चौकशी थंडावली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.